तर काल पुण्याहून यायला वेळ झाला, मग सकाळी उठायला सुद्धा मला खूप उशीर झाला. पहाटेपासून पाऊस चालू होता, मग सकाळी गाडी जी आहे ना पावसात लावली म्हणजे ऑटोमॅटिक धुवून. तर आज एक डिलेवरी पण होती मला आणि एक पंढरपूरचा जो आपण माल खरेदी केला आहे तो पण आज आम्हाला रिसीव्ह करायचा होता, त्याला स्टोअरमध्ये ठेवायचं होतं. मग माल आल्यावर पहिले चेक केला. ट्रान्सपोर्टमध्ये खूप वेळा असं होतं की बॉक्सेस खराब होतात, मग काही लगेच डिसिजन घेतला, गेलो मार्केटमध्ये, तिथून बॉक्सेस वगैरे आपण बाय केले आणि लेबर पण तिथले स्टोअरचे भेटून गेले, त्यामुळे बॉक्स वगैरे उतरवले. लेबरने त्यांचं काम चालू केलं. ते बोलले 300 रुपयात काम करून देऊ. म्हणलं ओके, काही अडचण नाही. त्या स्टोअर मालक बी आपल्या ओळखीचे होते. त्यांनी एक बोलले की एक मला आयडिया सांगतो, त्यांनी एक रद्दीवाला बघून दिला. त्याने ती रद्दी 13 रुपयांनी खरेदी केली. तिथे 600 रुपये त्या नुसत्या बॉक्सेस आले, जे की आम्ही फेकून द्यायचो. मग काय 300 रुपये लेबर दिले, 300 रुपये ठेवले. छोट्या छोट्या गोष्टी पण विचार केला पाहिजे. मग काय भूक लागली होती, तिथे नवी पिंपळामध्ये नवीन शॉप ओपन झालं आहे. मग आमचा कायमचाच आवडता सँडविच आणि एक बन मस्क आणि चहा घेतला. टेस्ट पण छान होती. बघू आता मागच्या 4-5 दिवसापासून थोडं फिरायचं काम चालू आहे. त्यानंतर पुण्याला जाण्याचं 2-1 चक्कर आलं, पुणे मुंबई. तर बाकी कामं चालूच राहणार आहे. तर मेन जे काम आपलं आहे, जे बिझनेस आहे, त्यावर थोडं लक्ष देण्याची गरज आहे. तर थोडे कस्टमरांचे कॉल्स आणि डिलिव्हरीज आहे, तर पुढच्या 1-2 दिवसामध्ये ते आम्हाला कंप्लीट करून घेणं गरजेचं आहे. तर बाकी उद्या थोडं एक्साइटिंग काम आहे, ते बघू त्याच्या ब्लॉगमध्ये.